नमस्कार, मी चिन्मय गिरकर पुन्हा एकदा घेऊन आलोय जिद की कहाणी. प्रस्तुत करते आहेत माय FM. हॉस्पिटली पार्टनर आहेत कोर्टयार्ड बाय मॅरियट नाशिक. हाय, हॅलो, नमस्कार. मी चिन्मय उदगीरकर. तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत जिद की कहाणीमध्ये. आणि आपण आज भेटणार अशा एका साध्या व्यक्तिमत्वाला की ज्यांचं व्यक्तिमत्व खूप साधं आहे, सिंपल आहे, अजिबात क्लिष्ट नाहीये, पण कार्य हे जबरदस्त आहे. 18 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असणारे, डोळे म्हटले की रामुळे असं समीकरण असणारे डॉक्टर अभिजित रामुळे सर आपल्या बरोबर आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार, थँक्यू. 25,000पेक्षा पण जास्त शस्त्रक्रिया सर तुम्ही केलेल्या आहेत त्या 18 वर्षांच्या स्पॅनमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्पेक्टॅकल फ्री लाईफ एक हा नवीन इनिशिएटिव्ह तुम्ही हातामध्ये घेतलेला आहे. भन्नाट काम चाललेलं आहे सर. हा विषय कसा निवडला, सुरुवात कशी झाली? एक असं होतं की ज्या डोळ्यांनी जगाला दृष्टी मिळते त्या डोळ्यांबद्दल आपण काही काम करावं अशी मनोमन इच्छा होती आणि हे क्षेत्र निवडलं गेलं. आणि मी नेत्रशल्य चिकित्सक झालो. ते झाल्यानंतर मग याच्यामध्ये अजून काही करावं, एक रुटीन कामाव्यतिरिक्त अजून काही नेत्र आपण लोकांना अजून काही देऊ शकतो. तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या शस्त्रक्रिया ज्या आहेत त्याच्यात मी वेगवेगळं कौशल्य आणखीन संपादन केलं. आणि त्याच्यानंतर मग 2006 ह्या साली आम्ही रामोळे आय हॉस्पिटलची स्थापना केली. बरोबर. आणि त्या दृष्टीने आम्ही रामोळे आय हॉस्पिटल हे टर्शरी केअर आय हॉस्पिटलच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात केली. आणि आम्ही एक एक त्या प्रकारचे जे अधिक अत्याधुनिक उपकरणं आहेत ते उपकरणं जमवायला सुरू केली. आणि त्या सगळ्या शस्त्रक्रिया ज्या आहेत त्या हळूहळू आम्ही रामोळे हॉस्पिटलकडे आम्ही करायला सुरू केली. आणि त्याचाच आज आमच्याकडे असं आहे की आज आमच्याकडे नेत्ररोपण, कॉर्नियल ट्रान्सप्लांट पासून तर रेटिनापर्यंत. आणि जो नवीन विषय आहे की आता नवीन जे आहेत की कॅटरॅक्ट रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी, त्याच्यामध्ये तुम्हाला ऑपरेशन नंतर चष्म्याची गरज पडत नाही. तर हा सगळा प्रवास सुरू झाला अगदी लहान मुलांपासून, म्हणजे अगदी जन्मता बाळांपासून तर 100 वर्षांच्या आजोबांपर्यंत आम्ही सर्वांना आज रामोळे हॉस्पिटल इथे नेत्रसेवा प्रोव्हाइड करत आहोत. क्या बात आहे. तेव्हा आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा गरज वाटली ती म्हणजे एक खूप अशा स्किल्ड टीमची. आमच्याकडे एक टीम अशी आम्ही बिल्डअप केली की जी टीम हे सगळं काम करू शकत होती. त्याच्यामध्ये अगदी माझ्या हॉस्पिटलमधले माझे सगळे सहकारी आहेत, त्याच्यामध्ये नवीन बाकी तर डॉक्टर्स पण आले आमच्याबरोबर. आणि आम्ही एक टीम क्रिएट केली की त्या टीममध्ये आमच्याकडे डोळ्यांच्या ज्या वेगवेगळ्या सबस्पेशालिटीज आहेत, ज्याच्यामध्ये कॉर्निया स्पेशालिटी आहे, ज्याच्यामध्ये रेटिना स्पेशालिटी आहे, पिडियाट्रिक स्पेशालिटी, असे सगळे आमच्याबरोबर डॉक्टर्स आले आणि ही एक टीम तयार झाली. आणि ह्या टीमच्या सहकार्याने आम्ही आमची पुढची वाटचाल सुरू केली. याच्यामध्ये दुसरा भाग प्रश्न असा होता की आता ही टीम तयार झाली, आता असं होतं की बरेच प्रोफेशन्स आहेत आणि आता आपलं जे आयुष्य आहे त्याच्यामध्ये आपलं आयुष्य अधिक गुंतागुंतीचं झालं आहे. म्हणजे आपण सकाळी उठल्यापासून तर खूप टास्क, म्हणजे अगदी सकाळी उठल्यापासून आपल्याला मेल्स असतात, फोन कॉल्स असतात. अगदी मी बघितलंय की ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध लोक पण आजकाल स्मार्टफोन वापरतात. आणि प्रत्येकाच्या गरजा ह्या खूप वाढल्या आहेत, त्याच्यामुळे दृष्टीच्या गरजा वाढल्या आहेत. तर आमच्याकडे असेच बरेचसे मुलं येतात की ज्यांना त्यांच्या प्रोफेशनसाठी गरज असते की चष्मा नको आहे. त्याच्यामध्ये आर्म फोर्सेसमध्ये त्यांना जायचं असतं, पोलीससाठी जायचं असतं, त्याच्यानंतर काही मर्चंट नेव्हीसाठी असतात, काही स्पोर्ट्समन्स असतात, सेलिब्रिटीज असतात की ज्यांना चष्मा नको असतो. काही मुलींचे प्रॉब्लेम्स असतात की सोशल प्रॉब्लेम्समुळे त्यांचे लग्न जुळत नाही. यांच्यासाठी आम्ही ह्या लॅसिक शस्त्रक्रिया करतो, त्यांना स्पेक्टेकल फ्री करतो. ते त्यांच्या प्रोफेशनमध्ये मोठी झेप घेतात. आता याच्यात एक भाग असा राहिला होता की हे तर झालं यंग 20 ते 40 वयोगटासाठी. मग आता आपण पुढे काय, 40 नंतर काय? 40 नंतर आपण स्पेक्टेकल फ्री राहू शकत नाही का? तर आता आम्ही आमच्याकडे एक ब्रांच डेव्हलप केली, रिफ्रॅक्टिव्ह कॅटरॅक्ट सर्जरी. आणि त्याच्यामध्ये आम्ही ज्यांना नंबर्स आहेत मोठे आणि ज्यांना मोतीबिंदू नंतर पण चष्मा विरहित आयुष्य जगायचं आहे, अशा लोकांसाठी आम्ही नवीन पद्धतीने शस्त्रक्रिया करतो. त्याच्यामध्ये काही नवीन लेन्सेस, इडॉक प्रकारच्या, ट्रायफोकल प्रकारच्या लेन्सेस इम्प्लांट करतो. आणि लेन्स इम्प्लांट केल्यानंतर तो पेशंट जो आहे तो आयुष्य त्याचा चष्मा विरहित जगू शकतो. कितीतरी वयोवृद्ध आहेत, त्यांना त्यांची स्मृतिभ्रंश होतो, चष्मा कुठे ठेवला आठवत नाही, पार्किन्सन सारखे डिसीज आहेत, चष्मा लावू शकत नाही. असे जे वयोवृद्ध आजोबा आहेत त्यांच्यासाठी पण ही शस्त्रक्रिया आता एक वरदान ठरते. आमचा प्रवासच असा आहे की आम्ही अगदी जन्मता बाळापासून तर 100 वर्षाच्या आजोबांपर्यंत आमचं ध्येय हेच आहे की प्रत्येकाला आम्ही नेत्रसेवा आमच्याकडनं पोचवावी.
आमचा असा प्रयत्न आहे की ही नेत्रसेवा जी आहे ती अधिक शहरांमध्ये आम्ही ही नेत्रसेवा आम्ही पोचवतो आहे. तिथल्या पेशंट्सला, तिथल्या लोकांना ही नेत्रसेवा अवेलेबल करून देत आहोत की त्यांना दुसरीकडे कुठे जायची गरज नाही. यापुढे येणारे जे काय अत्याधुनिक उपचार आहेत, आमचा प्रयत्न असा आहे की ते नाशिकमध्येच अवेलेबल करून द्यावे. लेझरमध्ये आम्ही नाशिकमध्ये काउंट्रा लेझरसारख्या अत्याधुनिक लेझर शस्त्रक्रिया करतो आहोत. अगदी गुंतागुंतीच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियांपासून तर रेटिनाच्या शस्त्रक्रियांपर्यंत आम्ही त्या शस्त्रक्रिया आमची पूर्ण टीम मिळून आम्ही करतो आहोत. आणि ह्या सगळ्या शस्त्रक्रिया आम्ही नाशिक शहरात करतो. नाशिकमधल्या नागरिकांना ह्या शस्त्रक्रियांसाठी आता बाहेर कुठेही जायची गरज नाही आहे. सर, ग्रामीण भागातल्या रुग्णांना किंवा आदिवासी पाड्यांवरती जे काही रुग्ण आहेत त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी किंवा त्यांना ही सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी आपल्याकडे काही स्कीम आहेत का, किंवा गव्हर्नमेंटच्या अशा काही स्कीम आहेत का जेणेकरून त्यांना उपचार मिळणं सोपं जाईल, याबद्दल जरा प्रबोधन करता का? आमच्या हॉस्पिटलतर्फे आम्ही एक फाउंडेशन स्थापना केली क्या बात आहे, रामोळे हेल्थ फाउंडेशन. क्या बात आहे. आणि रामोळे हेल्थ फाउंडेशन तर्फे आम्ही ग्रामीण भागामध्ये वेगवेगळे शिबिरं घेतो. तिथे जे रुग्ण आहेत त्यांना अगदी अत्यल्प दरामध्ये आणि अगदी काही पेशंट्सना आम्ही विनामूल्य ही ऑपरेशन्स करून देतो. याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे मेडिक्लेम सुविधा उपलब्ध आहेत. ज्यांचे मेडिक्लेम आहेत ते आमच्याकडून मेडिक्लेममध्ये कॅशलेस ऑपरेशन्स करून घेऊ शकतात, ज्यांना पैसे भरायची गरज पडत नाही. बरोबर. त्याच्यानंतर आमचे काही अगदी रुरल भागामध्ये जसं नाशिकच्या जवळ असलेले मोहाडी, वाडीवऱ्या अशा ठिकाणी आमचे हेल्थ सेंटर्स आहेत. अरे वा. तिथे आम्ही काहींना अगदी अत्यल्प खर्चामध्ये किंवा विनामूल्य लोकांची तपासणी करतो. अशा प्रकारे आमची जी नेत्रसेवा आहे ती आम्ही ग्रामीण भागामध्येही एक्सटेंड केलेली आहे. बरं सर, इतकं उच्च शिक्षण घेतल्यानंतर, इतकी छान प्रॅक्टिस असल्यानंतर कुणालाही मोह होईल की आपण मुंबई, पुणे किंवा चेन्नई वगैरे ठिकाणी जावं आणि मोठ्या प्लॅटफॉर्मवर अजून काम करावं, तरी जिद्दीने नाशिकच का? नाशिक असं की इथे आल्यानंतर, आता मुंबई पुणे गेल्यानंतर तुम्हाला तिथे असं आहे की सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. नाशिकमध्ये मी सुरुवात करतानाच हे बघितलं होतं की इथनं खूप लोक मुंबई पुण्यात ऑपरेशनसाठी जातात. पण मी विचार केला होता की का जातात, तर इथे सुविधा त्या उपलब्ध व्हायला पाहिजेत. बरोबर. नाशिक सुंदर सिटी आहे, इथे तुमचं आयुष्य कूल आहे. माझं शिक्षण मुंबईत झालं, मुंबईचा मी खूप अनुभव घेतला. नाशिकमध्ये तुमचं लाईफ पण आहे, तुम्ही इथे सुंदर प्रकारे आयुष्य जगू पण शकता आणि इथे तुम्हाला एक काम करण्याची संधी पण आहे. इथे तुम्ही नाशिक सिटीसाठी त्या सगळ्या उपचार पद्धती उपलब्ध पण करून देऊ शकता. बरोबर. आणि हेच कारण आहे की नाशिकची निवड झाली. बरं, मग सर आता अजून काही ब्रँचेस वगैरेचा विचार करताय तुम्ही? हो, आता ऑलरेडी आमचे 4 हॉस्पिटल्स आहेत. बरोबर. मुख्य हॉस्पिटल आमचं कॅनडा कॉर्नरला आहे. नाशिक रोड, सिन्नर आणि लासलगाव अशा अजून 3 ठिकाणी आम्ही आय हॉस्पिटल सुरू केलेले आहेत. आणि हे हॉस्पिटल्सची जी शृंखला आहे ही आमची पुढेही वाढत राहील आणि हे अधिक शहरांपर्यंत आम्ही लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करू. तुम्ही इथे आलात, आमच्याशी बोललात, तुमचा प्रवास उलगडून सांगितला असता, त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू. माय आरजेच्या सोशल मीडिया पेजवर पाहायला विसरू नका कहानी जिद 104.2 माय FM. चलो आज कुछ अच्छा सुनते हैं.